देवा तू सांग ना पावसाळा कुठं गेला, जून महिना संपत आला तरी पण पाऊस अजून नाही आला. पोस येतो की नाही यंदा? काय करा कडे आता? एक काम करतो आता, गुगललाच विचारतो मी. ओके गुगल, आभाळातून पाऊस खाली कसा घ्यायचा? पुन्हा जर असा प्रश्न विचारला तर फोनातून बाहेर येऊन कानाखाली मारीन. आता गुगलला काही सांगा ना, काम करतो आता. आता डायरेक्ट नरेंद्र मोदीला फोन लावतो, ती तरी सांगते ना मला पाऊस कसं पाडायचा खाली. नंबर काय करतायचा? हॅलो, हॅलो मोदीजी आहे का? नमस्ते भाई और बहनों. नमस्ते मोदीजी, ओळखलं का मला? ते मागच्या वेळेस फोन नव्हता केला मी तुम्हाला, डिझेल पेट्रोल भेटत नव्हतं म्हणून. तो व्हिडिओ किती व्हायरल गेला आपला, लय लोकांनी पाहिला तो. हाँ बोलिए शुभम जी, क्या हुआ? काय वया म्हणजे मोदीजी पाऊसच पडा ना. तुम्हाला सांगतो मी आता, पावसाचा महिना आला, जून महिना अर्धा संपून गेला तरी पाऊस पडा नाही. उन्हाळा संपला तरी पाऊस पडा ना. आता लोकांना सारख्या लावायची, मला सारखी लावायची आहे तरी पाऊस पडा. मग आता काय करू आम्ही? सांगा तुम्ही काय करू? तुम्हीच काहीतरी केलेलं आहे पावसाला. उन्हाळ्यात गरज नव्हती तेव्हा बाधा बाधा पडा, आणि आता गरज आहे लोकांना आता पडा नाही. नुसते ढगा येते गायब होते, ढगा येते गायब होते. मला तर वाटतं हे ना, हे ढगाला पक्षी पिकवलं आमचं सांगा, आणि आम्ही त्याला सापडू राहिलो. असं चालेल काय कोण यायचं? मोदीजी तुम्हाला सांगतो मी, अर्धा जून महिना संपत आला तरी पण पाऊस पडा नाही. मला तर वाटतं या पावसाची केवायसीच करायला लागते कोणी. नहीं शुभम जी, ऐसा नहीं होता, थोड़ा रुकिए, आ जाएगा पाऊस. कवरा कुठे मोदी साहेब, तुम्हाला सांगतो साहेब मी, आता पेपर फुटले, आमदार फुटले, खासदार फुटले, आता फक्त ढगा फुटच राहिले ना. पण ते बी फुटणार नाही. आता सांगा आम्ही काय करावं? आता आएगा शुभम जी, टेंशन मत लो. तुम्ही सगळ्याला टेन्शन दिलं, मी टेन्शन घेतच नाही. तुम्हाला सांगतो मी, तुम्ही पाहिलं ना, डिझेल पेट्रोल बंद केलं, गॅस बंद केले, आणि मग सोनं चांदी बंद केलं, आणि आता पाऊस बंद केला. मी ते म्हणतो तुमचं हे सगळं बंद करून असं चंद्रावर राहायचं प्लॅन आहे काय? कोण गुपचिप गुपचिप चंद्रावर राहायला जायचं कोण तुम्हाला? असं वाटतं मला. तुम्हाला सांगतो साहेब मी, तुम्ही नादी लागू नका बरं का. नाहीतर मी डायरेक्ट तुमचं नाव अमिताभ बच्चनला सांगेन. अमिताभ बच्चनची लय ओळख आहे, सांगतो तुम्हाला बरं का. पाडा ना पाऊस, बसेल ना मी इथंच, बसेल ना. पाडा तुम्ही पाऊस, बसेल इथंच, बसेल मी. पाडा पाऊस, पाडा पाडा लवकर. मला डबल फोन करायला लावू नका. एक तर आधीचे रिचार्जचे भाव वाढले, आणि पैसे नाही माझ्या रिचार्ज टाकायला, आणि आता तिथे नवीन झालं. कोणाला फोन लावलं तर ती बाया मदतच येते. काय म्हणते माहिती का? 25 दिन में पैसा डबल. सोशल मीडिया पण फोन असं काही म्हणते, आणि 28 दिवस झाले पुन्हा म्हणते रिचार्ज करो. आता काय करू आम्ही तुम्ही सांगा? आता मग इथं खायचे वांदे, रिचार्ज कुठून करू मी? नहीं शुभम जी, वो कंपनी की तरफ से होता है. असा कसा कंपनी की तरफ से होता है? नहीं, ते होता है कंपनी की तरफ से. आणि गॅस बंद करणं, पेट्रोल डिझेल बंद करणं, पाऊस बंद करणं, हे नाही राहत का कंपनीकडून? हे बरं तुमच्या हातात राहतं. तुम्हीच पाऊस बंद केलेला आहे. तुम्हाला सांगतो मी, चाली करता का कसं करता? गॅस डिझेल ते सगळं बंद करणं, चाली करणं तुमच्या हातात आहे, आणि पाऊस बंद चाली करणं तुमच्या हातात नाही का? तुम्हीच बंद करून ठेवलं ते बटन, चाली करून द्या पाऊस पाडा आम्हाला. तुम्ही पाऊस पाडता का कसं करता? नाहीतर मी माझ्या पद्धतीने पाऊस पाडीन बरं का, तुम्हाला सांगून मी. हो, तुमच्या पद्धतीनं कसा सर? मी काय करीन माहितीये का? अशी ढगा आले ना तर डायरेक्ट वावरात जाईन, गुण भरून कांदे आणीन, आणि असे ढगा जमा झाले की लगेच खाली कांदे कापीन मी. याने काय होईल सर? याने काय होईल? काय होईल? मोदी साहेब तुम्हाला सांगतो मी, इथं माणसाने एक कांदा कापला तर डोळ्यातून डायरेक्ट पाणीच धार लागती. पाऊस काय चीज आहे, ढगा काय चीज आहे? एक कांदा कापला की आपल्या डोळ्यातून दोन 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 धारा लागत आहे. आणि मग पाऊस काय चीज आहे? मी जर एक जर कांदा कापला ना तर डायरेक्ट मग पाऊस मग रडाल भिडल लगे, भादा 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 पाणी पाणी पडेल, मग पाण्याच ताणत नाही राहणार. असंच करतो मी आता. पावसात ताणे राहायचं मग मला लय टेन्शन आलेलं आहे मोदीजी. मला तुम्हाला सांगतो मी, इतकं टेन्शन आलेलं आहे मलाच काय, सगळ्या लोकायला, जगातल्या सगळ्या लोकायला टेन्शन आले, सगळ्या जगाला टेन्शन आणलंय पाऊस पडत नाही म्हणून. माहितीये का? पावसाला बी नाही, हे सगळ्या लहान पोरापासून सगळ्याला टेन्शन नसतं. पावसाला बी टेन्शन असन. तुम्हाला सांगतो, लहान पोराला टेन्शन आहे अभ्यास करायचं, माणसाला टेन्शन आहे नोकरी लागते की नाही, आणि मोठ्याला पोराला टेन्शन आहे लग्न होतं की नाही, आणि घरच्या बायकाला टेन्शन आहे आज काय भाजी करावं. सांगा आता, सगळीकडे टेन्शन नुसतं टेन्शन आहे. या जगात फक्त तुम्हाला टेन्शन नाही, तुम्ही तिकडे तिकडे हिंडायचं खटुला ना, आंबरिकाम फांबरिकाला. तुम्हाला सांगतो मी, तुम्ही पोस्ट चालली करा बरं का. तुम्हाला सांगतो, ते जुने लोक नाही म्हणत का की पाणी खेळायला ना पाऊस येतो, पण आता पाणी खेळायला कोण नाही राहिलं ना, सगळे फोनातच गेम खेळू राहिले.
असं गेम खेळते थोबड असू असू आणि पाणी कोण खेळणार आता सांगा मला आता कसं पाऊस येईल तुम्हाला सांगतो मी पाऊस पाडा बरं मोदीजी तुम्ही हा शेवटचं सांगतो नहीं शुभम जी, ये पाउस हमारे हाथ में नहीं है, आ जाएगा, टेंशन मत लो. आज जाएगा टेन्शन मतलो म्हणून मग पावसाळा संपून जाईल ना मग तुम्ही काही म्हणा मोदीजी काँग्रेसच्या काळात आहे ना टायमावरच पाऊस येत होता म्हणजे पावसाळा जून महिना लागला की लगेच पाऊस सुरू होत होता मला आता काय वाटतं माहिती काय तुम्हीच बंद केलंय पाऊस मला तुमच्यावरच भरोसा राहिला 100% आणि तुम्हाला सांगते बा पाऊस नाही पडण्याचं दुसरं कारण म्हणजे इंग्रजी शाळा आहे ह्या इंग्रजी शाळामुळे पाऊस पडणार नाही हा पा पहिला मराठी शाळा होत्या ना त्या शाळेमध्ये आपल्याला काय शिकायची ये रे पावसा तुला देतो पैसा मग पाऊस लवकर येते आणि आता इंग्रजी शाळेत काय शिकू राहिले रेन गो अवे म्हणजे पावसा दूर जातो तिकडं इकडे येऊच नको आणि लहान लेकराला माहिती ना तुम्हाला लहान लेकर देऊ लवकर ऐकतो मग लहान लेकर तर शाळेत जास्त शिकते मग लहान लेकर म्हणते मास्तरचं ऐकून रेन गो अवे मग लहान लेकराचं ऐकल्यामुळे पाऊस जातो तिकडं इकडे येत नाही ना लहान लेकराचे देव लवकर मनावर घेतो ना तोच प्रॉब्लेम आहे दुसरा मोदीजी तुम्हाला सांगते मी या बा तुम्ही पाऊस पाडा बरं का तुम्ही माझ्या आधीच नका लागू हो सांगतो तुम्हाला मी आधीच बरं का हा पाऊस पाडतो मी नाही तर मी काय करीन माझ्या दुसऱ्या पद्धतीने पाऊस पाडीन मी भले कार केलेले मला दुसरी पद्धत सांगू तुम्हाला या बा ढगा आले समजा वरून एक काडी घेईन लंबी येऊन डायरेक्ट धावलो पुरणारी आणि त्याला खेळा बांधीन जसे ढगा आले भाता भक्ती पाडून देईन मी जरा खालून मग पाऊस होईल मग टेन्शन नाही राहायचं जर तुम्ही पाऊस चालू नाही केला तर बरं का मग मला करणंच लागेल मग दुसरा उपाय मग हा तुम्हाला सांगतो बरं मोदी साहेब मी तुम्ही पाऊस पाडा नाहीतर मी तुमचं नाव अमिताभ बच्चनला सांगेन माहिती ओळख की म्हणून आमची हा तुमचं नाव सांगेन बरं मी त्याला तुम्ही पाऊस पाडता का कसं करता उन्हाळ्यात गरज नव्हती तेव्हा भादा पाडा लगे कोट अरे आपलं ठक्कर गारगुंडी पाडा लगे आता पाडा मी नाही हा आता गरज दादा नाही पाडा ना कस काय नाही पाडा तुम्ही मी पाडू माझ्या पद्धतीनं अहो शुभम जी, हे सगळं निसर्गाच्या मनावर आहे, येईल पाऊस. नाही तुम्हीच बंद केलेला आहे पाऊस मला तुमच्यावर 100% भरोसा आहे तो पाऊस तुम्हीच बंद केलेला आहे तुम्हाला सांगतो बरं मी तुम्ही पाऊस चालू करा तुम्ही आधी काय केलं आधी गॅस बंद केला मग पेट्रोल डिझेल बंद केलं आणि मग सोनं बंद केलं आता पाऊस बंद केला काय करतो ती पाऊस बंद करायची तुम्हाला सांगतो तुम्ही पाऊस पाडा बरं का नाहीतर मी काय करीन तुमच्या नावाची भावली बनवतो आता आणि जर नाही पाऊस पाडा भावली बनेन बरं का आणि त्याच्यावर तुमचं नाव लिहिन मागून पुढून आणि मग अशा मागून पुढून सुया खुपशीन त्याच्यात मग समजून तुम्हाला काय राहत होतं अशा खसा सुया खुपशीन मग समजून तुम्हाला पाऊस नाही पाडायचा परिणाम मग चांगली जिर्रन तुमची कशी चांगली जिर्रन तुमची मग हा आणि यांना जर का काही झालं नाही ना मग तुम्हाला सांगतो मी डायरेक्ट मग लिंबू मिरची बांधीन आणि मग लिंबू मिरची बांधून डायरेक्ट जादू टोकडा करीन त्याच्यावर डायरेक्ट तुमच्यावर जादू टोकडा करीन त्या लिंबू मिरचीनं हा माझ्या नादी लागू नका बरं तुम्ही हा हलक्यात घेऊन राहिले का मला तुम्ही हा तुम्हाला सांगतो 30 किलो वजन आहे बरं आपला हलका नाही मी हलक्यात कसं काय घेऊन राहिले तुम्ही मला एवढा हलका मी हा तुम्हाला सांगतो मी तुम्हाला शेवट सांगतो तुम्ही पाऊस पाडा नाही तर तुमचं नाव अमिताभ बच्चनला गेलं म्हणजे सांगितलं भले कार केलं नाही बरं का हो फोन ठुला मोदी साहेब फोन ठुला मला बिना विचारता एक काम करतो मी आता ती तसं नाही ऐकणार मोदीजी मी आधी वावरात जातो आणि मग कांदे घेऊन येतो ढगा आले ना करा कांदे कापतो कांदे वाफी नाही ना रडे पाहिजे ढक मग रडे मग चांगलं पाणी येईन मग बरं मंडळी मी काय म्हणतो तुम्ही माझ्या व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाजूची घंटे दाबून द्या आणि शेअर कोणाला करा माहिती का ज्याला पावसाची गरज आहे मग ती माझ्या व्हिडिओ पाहून कांदे कापायला लागन आणि मग म्हणजे ढगा आले ना त्याला सांगायचं कांदे कापायचे लगे व्हिडिओ पाहून लागतील कांदे कापायला आणि हेच जर नाही जमलं आणि जर ढगा आले दुसऱ्यांदा कांद्याचा उपाय नाही जमला तर मग ते लंबे येळू घेईन त्याला खेळा बांधीन आणि भोसके पाडीन मग सांगेन तुम्हाला तसंच करा तुम्ही आणि शेअर करा बरं का आता तुम्ही पण हेच उपाय करा पाऊस नसला पडा करा कांदे कापा मी बी हेच करणार आता येतो मी आता कांदे घ्यायला मार्केटला येतो